सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुणे शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। पुणे शहरामध्ये अशा असंख्य वास्तू आहेत, वाडे आहेत, प्राचीन मंदिर आहेत ज्यांना खूप वर्षापासूनचा इतिहास आहे। तर आज आपण अशाच एका प्राचीन मंदिराला भेट देणार आहोत। पुण्यातील कर्वेनगर रोडवरून पुढे गेल्यावर डाव्या हाताला श्री वनदेवी हे मंदिर आहे। हे मंदिर अति प्राचीन आणि प्रसिद्ध आहे। या मंदिराला तब्बल 500 वर्ष जुना इतिहास लाभला आहे। असंख्य भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात। भक्तांना पावणारी देवी म्हणून या देवीची महती आहे। सुमारे 500 वर्षांपूर्वी वनटेकडी परिसरात या देवीची मूर्ती आढळून आली होती। हे मंदिर अतिशय लहान स्वरूपात होते। आता या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यामुळे हे आपल्याला भव्य स्वरूपात पाहायला मिळते। मंदिरात प्रवेश करण्याआधीच पायथ्यापाशीच शनिदेवाची एक सुंदर अशी मूर्ती आहे। हे मंदिर टेकडीवर असल्यामुळे वर जायला पायऱ्या आहेत। तर दर्शन घेण्यासाठी महिला आणि पुरुष भाविकांसाठी 2 वेगवेगळी प्रवेशद्वार सुद्धा आहेत। या देवीच्या समोरच सिंहाची छोटी प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर देवींच्या 2 विलोभनीय मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात। आज आपण वनदेवी मंदिराचे अध्यक्ष शिवाजी बराटे यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, तुम्ही या मंदिराचे अध्यक्ष म्हणून किती वर्ष काम पाहत आहात? गेले जवळजवळ आम्ही काहीतरी 85ला सुरुवात केली, तेव्हापासून सर्व मीच पाहतो इथं, म्हणजे अध्यक्ष म्हणून मीच आहे। आणि त्यावेळेला मंदिर आमचं एकदम छोटंसं दगडी मातीचं छोटं 8 बाय 5 मंदिर होतं। मग आम्ही हळूहळू प्रत्येक जणांनी आमच्या काही सहकारी मित्रांनी यांनी मदत करत 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 आम्ही थोड्या पायऱ्या कर, कुठं काय कर, असं करत करत गेली 25-30 वर्ष आम्ही हे करतो। आणि आम्ही कुणालाही सुद्धा म्हणजे कुणाकडे वर्गणी वगैरे किंवा कुणाकडे बिल्डरकडे कुणाकडे पैसे मागायला वगैरे आम्ही जात नाही। ज्याची काही इच्छा असेल त्यांनी प्रत्यक्ष इथे येऊन लोक आणून देतात। सर, हे वनदेवीचं मंदिर अति प्राचीन मंदिरांपैकी एक येतं पुण्यातील। तर या मंदिराबाबतचा इतिहास आणि स्थापना कधी झाली वगैरे तुम्ही काही सांगू शकाल काय? स्थापनेचं तर काही सांगतात नाही, फार पूर्वीपासून। कारण आमचं गाव हे पूर्वी मुठा नदीच्या काठावरती जे आत्ता तिथं मातोश्री वृद्धाश्रम आहे तिथं आमचं हिंगणं म्हणून पूर्वी गाव होतं, हिंगणं बुद्रुक म्हणून। तर तिथं आमचे जुने गाव असल्यामुळे तिथं पावसाळ्यामध्ये फार हे असल्यामुळं सर्व लोक इकडे गाई म्हशी सर्व जनावरं घेऊन इकडे डोंगरावरती चारण्यासाठी यायची। आता इथं असे 2 मूर्ती म्हणजे त्याचे काय म्हणजे आम्हाला जुन्या लोकांनी माहिती सांगितली, म्हाताऱ्या माणसांनी सांगितली, तेव्हा आम्हाला कळलं की बाबा आम्ही सुद्धा विचारलं हे 2 मूर्ती कशा काय? तर ते म्हणले बाबा एक सासरवाशीने अशी रुसून आली होती, ती गुरं चारायला आली तशी इथं राहिली, तिला घरी फार त्रास व्हायचा। तर घरचे कंटाळून ती काय घरी जाईना, तर देवी प्रत्यक्ष तिला म्हणजे तू का घरी जात नाही? तर तिने सांगितलं बाबा माझ्या घरी मला फार त्रास होतो, मी काही जाणार नाही। ती म्हणजे असं नको करू, तुझ्या घरी जा। ते म्हणजे नाही, मी घरी जाणार नाही। तर ठीक आहे म्हणजे देवी म्हणजे तुझ्या मनात असेल तर विचार, ठीक आहे। मग तिला देवीने तिथंच अंतर्धान पाहून घेतली। आणि नंतर गावाचे लोक दुसरं पाहायला आले की बाबा इतका उशीर झाले, काय नाही दुसऱ्या दिवशी सगळी तर त्यांना तिथं पाषाणाच्या मूर्त्या दिसल्या तिथून। मग त्या लोकांनी तिथं एक छोटंसं आपलं दगडी मातीचं मंदिर बांधलं। त्याचा आज आम्ही थोडा असं वाढत आज एवढा मोठा त्याचं हे केलेले। त्यामध्ये माजी आमदार चंद्रकांत मोकाडे यांचं आम्हाला बहुमूल्य सहकार्य झालेले। आणि आम्ही कुणाकडे वर्गणी वगैरे मागत नाही, ज्यांची इच्छा असेल त्यांनी इथून न्यावी। आणि भक्तांच्या देणगीतनं आज हे सर्व मंदिर एवढं मोठं तयार झालेलं आहे। सर, आत्ताच नवरात्री येत आहे, तर आपल्या मंदिरातर्फे काय काय उपक्रम राबवण्यात येणार आहेत का यावर्षी? घटस्थापनेच्या दिवशी आम्ही सकाळी ग्रामप्रदक्षिणा पालखी आमची निघती देवीची,
ती ग्रामप्रदक्षिणा सकाळी 9 ते 11 साडे 11 वाजेपर्यंत ग्रामप्रदक्षिणा होती. त्यानंतर अभिषेक वगैरे चालूच असतो. नंतर घटस्थापना होती. घटस्थापना झाल्यानंतर मग परत सगळे मग आरत्या बिरत्या होऊन मंदिर भाविकांच्यासाठी दर्शनाला आम्ही खुल्लं करतो. या मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. नवरात्रीमध्ये अनेक महिला भाविक पहाटेपासूनच या मंदिरात गर्दी करतात. त्या दरम्यान या मंदिरात अनेक कार्यक्रम देखील होतात. तर वनदेवी अष्टमीला या ठिकाणी होम हवन सुद्धा केले जातात. देवीला फुलांची सुंदर अशी आरास केली जाते. या ठिकाणी खूप लांबून भाविक वनदेवीच्या दर्शनासाठी येत असतात. अतिशय निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या मंदिराला तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच भेट द्या.